आवाज आहे तो या ठिकाणी आहे आणि बघू शकतो आपण समोर देखील अनेक आव्हान आपल्या समोर आहे। या गुफेमध्ये भूतांचा चक्रव्यूह असं या गुफेला म्हटलं आहे। आपण भूतांचा चक्रव्यूह म्हटलं तर भीती लागणारच, मात्र न भीता आपण या गुफेतून कसा सुरक्षित प्रवास करू हे मी तुम्हाला दाखवणार आहे। या गुफेत सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। वरुड शहरातील नवरात्र उत्सवाचं दर्शन घेत असताना आपण कुठे वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं, कुठे महाबमलेश्वरीचं दर्शन घेतलं, कुठे महाकालचं दर्शन घेतलं, तर कुठे सीता हरणचा देखावा बघितला आणि आता अखेरचा प्रवास करीत असताना आपण पोहोचलेलो आहोत आठवडी बाजार परिसरातील नवदुर्गा मित्रमंडळ मध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी कुठेतरी भूतांचा चक्रव्यूह हा जमाना असा आहे, हे युग असं आहे की सध्या साध्या माणसांना नागरिक भीत नाही, मात्र भूतांना जरी भीतात का हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आणि या भूतांकडून आपण भीतो की तुम्ही देखील घरी बसून भेणार आहे, तर हे सर्व भीती दाखवण्याचा जो भूतांचा चक्रव्यूह तो आपण बघणार आहोत। चला या गुफेसमोर जात असताना आपल्याला मंजुलिका दिसते आणि या ठिकाणी बघू शकतो आपण हे जे भूतांची भीती दाखवण्याचा प्रयत्न आहे। कमजोर दिल वाले इस गुफा में ना आए असं मी म्हणू शकतो। ज्यांना भीती वाटते त्या ठिकाणी कोणी या ठिकाणी येऊ नये, ज्यांना भीती वाटते आपल्या सोबत कोणीतरी असावं। बघू शकतो आपण हा भूतांचा आवाज मला सुद्धा घाबरल्यासारखं वाटतंय आणि हे जे भूतांचा चक्रव्यूह आहे बघू शकतो आपण साक्षात भूतांचा जो आवाज आहे तो या ठिकाणी आहे आणि बघू शकतो आपण समोर देखील अनेक आव्हान आपल्या समोर आहे। या गुफेमध्ये भूतांचा चक्रव्यूह असं या गुफेला म्हटलं आहे। शकतो आता या ठिकाणी देखील हे जे आहे बघू शकतो अशा प्रकारचे दृश्य या ठिकाणी आहे ज्यामुळे तुम्हाला भीती नक्कीच वाटणार। वरुड शहरात सर्वात भीती दाखवणारा भूतांचा चक्रव्यूह म्हणून ही गुफा प्रसिद्ध झालेली आहे, कारण आपण देखील बघतो अनुभवतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीती आपल्याला पडते। कुठल्या क्षणी भूत आपल्या अंगावरती येईल हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून ज्यांना भीती वाटते ते तर या ठिकाणी येऊच नाही। प्रत्येक मोडवर एक नवा आव्हान या गुफेमध्ये येत आहे। या मोडमध्ये आपल्याला काय आपण बघू शकतो हे जे भूत आहे पण पाय भूतांचा चक्रव्यूह तर हा आहेच, मात्र भूतांचा भंडार देखील आपल्याला या ठिकाणी अनुभवायला आलेला आहे। ज्यांना खरोखर भीती वाटते त्यांनी खरोखर या गुफेमध्ये येऊ नये। ज्यांना गुफेमध्ये बघायचं आहे त्यांनी कोणाला तरी सोबत आणूनच ही गुफा बघायची आहे, कारण ज्या टर्निंगवर आपण जातो त्या टर्निंगवर एक नवं, त्या मोडवर एक नवं आव्हान, नवा भूतांचा चेहरा आपल्या समोर येतो आणि प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात आपल्याला भीती या ठिकाणी अनुभवायला मिळते। या ठिकाणी आपण बघितलं तर कंचना जो दाखवलेली आहे आणि या ठिकाणी देखील भूत जे आहेत भूत आहे ते भेवण्यासाठी दाखवण्यात आलेले आहे। भूतांचा चक्रव्यूह आणि त्यातून तो चक्रव्यूह पार केल्यानंतर आपण अखेर पोहोचतो ते म्हणजे नवरात्र उत्सवात पावन आणि एक सुख समृद्धी देणारा दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच मंडळाच्या मुख्य मूर्तीजवळ। आणि मंडळाची मुख्य मूर्ती जी आहे या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाची आहे। साक्षात देवी माता जी आहे त्या धनुष्यबाण चालवताना आहे आणि या ठिकाणी जो भूतांचा चक्रव्यूह आपण बघितला, या भूतांपासून या संसाराला मुक्त करण्याचा संदेश या राक्षसाला साक्षात बाण मारून
त्या ठिकाणी संपवण्याचा जो दृश्य आहे ते दाखवलेला आहे आणि नक्कीच यातून हा संदेश जातो की आतापर्यंत ज्या भाविकांना या भूतांच्या चक्रव्यूहमधून भूतांनी भीती दाखवली त्या भीतीपासून मुक्त करण्यासाठी या राक्षसांचा या भूतांचा वध या ठिकाणी ही साक्षात देवी माता करते आहे आणि या बाजूने देखील साक्षात भोले बाबांचं दर्शन आपल्याला दिलेलं आहे। नवदुर्गा मित्रमंडळ वरुड आठवडी बाजार या ठिकाणी भूतांचा चक्रव्यूह आपण बघितला, त्या ठिकाणी देवीचं दर्शन देखील घेतलं। खूप खतरनाक आणि भीतीदायक हा प्रवास होता आणि हा प्रवास आणि हा भूतांचा चक्रव्यूह कसा साकारला याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत गौरव भाऊ जाधव आहे। काय सांगणार भाऊ, कशी ही संकल्पना सुचली तुम्हाला? हा कलियुग आहे, सुरू झालेला आहे। लोक माणसाला माणूस भीत नाही, त्यामुळे आपण अशी संकल्पना सुचवली की भूताला तरी कोणी भेणार का, हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता आपल्याला आणि एक लोकांसमोर एक्झाम्पल ठेवायचं होतं। त्यामुळे आपण हे संकल्पना सुचवली आणि याला 1 महिना पूर्ण लागला बनवायला। बरं, कसे 1 महिना कसं काम करायचं? आता तुम्ही सगळे मोलमजुरी करता दुपारून, आम्ही सकाळी आमचं काम करायचं आणि रात्रीचा टाइम जो राहते त्यानंतर आम्ही इकडे आम्ही टाइम देत होतो रात्रीचा। बरं, पुढच्या वर्षी काय असणार आहे? पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं आम्ही सुचवू आणि असंच लोकांना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करू। बरं, ज्यांना भीती वाटते त्यांनी काय केलं पाहिजे? या ठिकाणी मनामध्ये श्रद्धा असली आणि देवी मातेचं नाव घेऊन अगर इथं सुरुवात केली पाहायची तर कशाचीच भीती वाटणार नाही। देवी माय हमेशा सर्वांच्या सोबत असते, पाठीमागे असते, फक्त मनात सच्ची श्रद्धा पाहिजे। बघू शकतो आपण दिवसांनी मोलमजुरी करायची आणि रात्री मंडळासाठी अहोरात्र झटायचं आणि जवळपास 1 महिना जे अहोरात्र झटून कष्ट करून हा भूतांचा चक्रव्यूह साकारलेलं जे मंडळ आहे ते आहे नवदुर्गा मित्र मंडळ आठवडी बाजार वरुड। आणि या भूतांच्या चक्रव्यूहमध्ये प्रत्येकाला प्रश्न पडतो की भीती वाटणार का, तर एक चांगला संदेश या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे की मनामध्ये जर चांगली श्रद्धा असली आणि खरोखर देवी मातेवर जर विश्वास असला तर मातेचं नाव घेऊन आणि मनात श्रद्धा ठेवून जर या गुफेमध्ये आपण प्रवेश केला तर कशाचीही आपल्याला भीती वाटणार नाही। हा प्रवास अगदी सोपा वाटणार आणि हा प्रवास जरी कठीण असला तरी देवी मातेचं दर्शन घेतल्यानंतर तुमच्या मनातली जी भीती आहे ते पूर्णपणे संपून जाते। त्यामुळे नक्की तुम्ही या भूतांचा चक्रव्यूह याचा अनुभव नक्की घ्या। कॅमेरामॅन यश कडूकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।